अंत्यसंस्कार हा हिंदूंवर केल्या जाणाऱ्या 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. त्याला अंत्येष्टी असं देखील म्हटलं जातं. प्रत्येक धर्मात अंत्यसंस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धर्मानुसार वेगवेगळ्या प्रकारे अंत्यसंस्कार पार पडले जातात. हिंदूंमध्ये देहाला अग्नी दिला जातो. इस्लाम, ज्यू आणि ख्रिस्ती धर्मात मृतदेह पुरला जातो. तर बौद्ध, जैन आणि शीख धर्मात मृतदेहांना हिंदूंप्रमाणेच अग्नी दिला जातो. परंतु या सगळ्यांपेक्षा वेगळा अंत्यविधी आहे पारसी समाजाचा. पारसी समाजात अंत्यविधी कसा पार पडतो, कुठे पार पडतो आणि पारसी समुदायातील अंत्यविधीची प्रक्रिया धोक्यात का आली आहे, जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. सर्वात आधी जाणून घेऊयात पारसी समाजात अंत्यविधी कसा पार पडतो ते. पारसी समाजात मृतदेह अंत्यसंस्काराला घेऊन जाण्याआधी तो घरात स्वच्छ केलेल्या खोलीत ठेवतात. त्याला स्नान घालून पांढरे कपडे घालतात. त्याच्या भोवती नातलग विशिष्ट मंत्र म्हणत पवित्र दोर बांधतात. मृताच्या कानापाशी एक मंत्र म्हणतात. पारसी लोक आपले प्रियजन मरण पावल्यानंतर त्यांच्या देहाला ज्या जागी निसर्गाच्या स्वाधीन करून टाकतात त्या जागेला टॉवर ऑफ सायलन्स असं म्हणतात. ही प्रथा प्राचीन काळापासून पारसी समुदायात चालत आली आहे. याला दखमा असं देखील म्हणतात. पारसी लोकांची अशी धारणा आहे की मानवी शरीर हे निसर्गानं दिलेलं वरदान आहे, त्यामुळे मृत्यूनंतर त्याला निसर्गाच्या स्वाधीन करायचं असतं. संपूर्ण जगभर पारसी लोक अशाच प्रकारे अंतिम संस्कार करतात. भारतात देखील पारसी लोक याच प्रकारे अंतिम संस्कार करतात. आता पारसी लोक जिथं अंतिम संस्कार करतात ते टॉवर ऑफ सायलन्स काय असतं? टॉवर ऑफ सायलन्स एक गोलाकार बिल्डिंग असते. त्याच्या मधोमध एक विहिरीसारखा खोल खड्डा असतो. आतल्या बाजूला मृतदेह ठेवण्याची जागा असते. टॉवर ऑफ सायलन्सची बांधणी अशा प्रकारे केली जाते की अतिशय जड मृतदेहांना सर्वात वर, महिला आणि कमी वजनाचे मृतदेह मधोमध आणि मुलांच्या मृतदेहांना सर्वात खाली ठेवलं जातं. मृतदेहांना गिधाडे आणि इतर पक्षी खातात आणि उरलेली हाडं खाली विहिरीमध्ये पडतात. वर्षातून एक दोनदा उरलेली सर्व हाडं काढून त्यांची विल्हेवाट लावली जाते. पारशी लोकांचा असा विश्वास आहे की मृतदेहांना पुरल्याने, अग्नी दिल्याने किंवा त्यांना नदीत सोडल्याने निसर्गाला हानी पोहोचते. त्यामुळे ते वर्षानुवर्षे चालत आलेले याच प्रथेचं पालन करतात. कोलकात्याच्या बेलेघाट पारसी बागेत पूर्व आशियातील पहिला टॉवर ऑफ सायलन्स 1822 मध्ये बांधण्यास सुरुवात झाली. 1828 मध्ये त्याचं बांधकाम पूर्ण झालं. त्यावेळी कोलकात्यामध्ये पारसी समुदायाचे लोक मोठ्या संख्येने राहत होते. तिथले नावाजलेले व्यावसायिक नौरोजी सोराबजी उमरीगर यांनी पहिला टॉवर ऑफ सायलन्स बांधला होता. ज्या व्यक्तीने टॉवर ऑफ सायलन्स बांधला त्याचाच मृतदेह सर्वात आधी तिथे नेला जायचा. त्या काळी म्यानमार, सिंगापूर इथून या टॉवर ऑफ सायलन्स मध्ये अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह आणले जायचे. भारतात अशाच प्रकारचे टॉवर ऑफ सायलन्स मुंबई, दीव दमण, पुणे, सुरत या ठिकाणी देखील आहेत. परंतु भारतात गिधाडांची संख्या कमी झाल्याने पारसी लोकांच्या अंतिम संस्काराची ही प्रथा बंद पडण्याची वेळ आली आहे. यासाठी नेमकी कोणकोणती कारणं आहेत ते पाहूयात. पारसी लोकांमध्ये मृतदेह निसर्गाच्या स्वाधीन केला जातो. नैसर्गिकरित्या त्याचे विघटन होऊन मृतदेहाची विल्हेवाट लागते. परंतु आता काळ बदलत चाललाय. गिधाडे सुद्धा जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भारतात 80च्या दशकात सुमारे 4 कोटी गिधाडे होती. आता ती फक्त 1000च्या आसपास राहिली आहेत. त्याचबरोबर टॉवर ऑफ सायलन्सच्या आजूबाजूच्या परिसरात देखील लोकवस्ती वाढू लागले. लोकांची विचारसरणी सुद्धा बदलत चालली आहे. त्यामुळे आजकाल पारसी लोकांचा कल मृतदेह जाळण्याकडे किंवा पुरण्याकडे वाढू लागलाय. टॉवर ऑफ सायलन्स मध्ये मृतदेह ठेवणं आता पर्यावरणपूरक राहिलेलं नाहीये. काळासोबत आपण पुढे जायला हवं आणि सर्वात चांगला पर्याय कोणता याचा शोध घेतला पाहिजे असं समाजातील काही लोकांना वाटतं. यावर उपाय म्हणून पारसी समाजातील पुरोगामी गटाने अंत्यसंस्कार पद्धतीत बदल करण्याचा निर्णय 2016 साली घेतला होता. यासाठी त्यांनी पार्थिवावर टॉवर ऑफ सायलन्स ऐवजी विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यासाठी वरळी येथील स्मशानभूमीत प्रार्थना भवन उभारले. मागे टाटा समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा जेव्हा कार अपघातात मृत्यू झाला तेव्हा त्यांच्यावर देखील टॉवर ऑफ सायलन्स ऐवजी वरळीतील या स्मशानभूमीत विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. परंतु त्यांचा धर्मावर विश्वास आहे ते बहुतांश लोक आज देखील या प्रथेचं पालन करतात असं पारसी पुजाऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही कधी पारसी अंत्यविधी अनुभवलाय का? याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा.